नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ताची काळजी घेण्यासाठी आलेल्या सिस्टर आता जाण्यासाठी निघतात आणि म्हणतात की मी येते. तर आता सागर म्हणतो की हो, असंच अधूनमधून येत जा. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण सागरकडे पाहू लागतात. सिस्टर सागरकडे पाहतात तर सिस्टरला सागर म्हणतो, नाही म्हणजे मुक्ताला कधी परत बरं नसेल तर मी तुम्हालाच बोलवेन. कसं आहे ना, त्या बाकीचं कोणाचंच ऐकून घेत नाही, माझंही ऐकत नाही, मम्मींचंही ऐकत नाहीत, म्हणजे तुमचं तरी ऐकतीलच ना. तर आता सिस्टर म्हणतात, हो का, परंतु तुम्ही एवढे काळजी घेता, घरातील सर्वजण एवढी काळजी घेतात, मग तुम्ही का ऐकणार नाहीत असं त्या मुक्ताला विचारतात. मुक्ता म्हणते, नाही नाही, मी सर्वांचं ऐकेन आणि तशी कधी गरजच पडणार नाही. सागर म्हणतो, तरीसुद्धा तुम्ही येतच जा. तर आता सिस्टर सागरकडे पाहतात आणि म्हणतात, तुमच्यासाठी मी नक्कीच येईन. तर आता सर्वजण सागरवर हसू लागतात. तर सागर म्हणतो, नाही नाही, तुम्हाला खूप उशीर होत आहे ना, चला आता निघूया. असं म्हणत आता सागर त्यांना तिथून जायलाच सांगतो. आता सिस्टर तिथून निघून जातात. तर सर्वजण सागरवर हसू लागतात, कारण सागर त्यांना खूप घाबरत असतो. तर आता इंद्राताई म्हणतात, काय रे सागऱ्या, काय झालं? सागर म्हणतो, काही नाही. तर त्यानंतर आता मुक्ताला सर्वजण म्हणतात, जा आता तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. तर आता मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, नाही मम्मी, मला आता रूममध्ये जाऊन आराम करायला नका सांगू, यांनी तर मला रूमच्या बाहेरही यायला दिलं नव्हतं. आता नाही, आता बस झाला आराम. आता हे सगळं काही सावनी पाहत असते. तर इंद्राताई कोमलला म्हणतात, कोमल जा, मी पोहे बनवून ठेवले आहेत, ते मुक्तासाठी घेऊन ये. मुक्ता म्हणते, नाही मम्मी, मला भूक नाही आहे. तर इंद्राताई म्हणतात, अगं सोडे घालून नाही बनवले आहेत, तुझ्याच पद्धतीने बनवले आहेत आणि तुला नक्कीच आवडतील. मुक्ता म्हणते, परंतु मम्मी, मला भूकच नाही आहे. परंतु इंद्राताई मात्र मुक्ताचं काही ऐकून घेत नाहीत. आता कोमल पोहे घेऊन येते. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, अगं पोटात जर अन्नाचा कण गेला, मग पोटात सतत अन्न जात राहिलं तरच तुझा अशक्तपणा निघून जाणार आहे आणि तुला लवकरच बरं वाटणार आहे. असं म्हणत आता इंद्राताई स्वतःच्या हातानेच मुक्ताला पोहे खाऊ घालतात. मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो. मुक्ता ही अगदी प्रेमानेच सगळ्यांकडे पाहत असते. तर सर्वजण मुक्ताचं कौतुक करतात. आता इंद्राताई पुन्हा एकदा मुक्ताला भरवत असतात. आता मात्र सावनीचा जळफळाट होत असतो. तर सावनी मनाशीच म्हणते, घ्या, आता एवढे लाड करायचेच आहेत, ह्या मुक्ताने ना यांच्या हातावर उलटीच करायला हवी, म्हणजे भरवण्याची हौस आहे ना ती तरी यांची फिटेल. असं म्हणत सावनी रागाने सर्वांकडे पाहू लागते. सगळ्यांना आनंदात पाहून सावनीला मात्र खूप राग येत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर सर्वांना म्हणतो, एक गोष्ट खरंच खूप छान झाली, मुक्ता अगदी पूर्वीसारख्या खायला लागल्यात, त्यांना बरं वाटत आहे, खरंच ही आनंदाची गोष्ट आहे. तर त्यानंतर सागर म्हणतो की म्हणूनच आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, प्लीज तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घ्या, एकदा फक्त ऐकून घ्या. असं म्हणत सागर सर्वांना म्हणतो की मला असं वाटत आहे की मुक्ता जे काही बोलत आहेत ते अगदी योग्य आहे, कारण आपण आरतीचा विचार करायला हवा. आरती 2 जीवांची आहे आणि चूक आपल्या लकीची आहे. त्यामुळेच मला असं वाटत आहे की आरतीला न्याय मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण आरतीला घरी घेऊन येऊयात. आता हे ऐकल्यानंतर इंद्राताई, स्वाती, कोमल या सर्वांनाच धक्का बसतो. तर इंद्राताई म्हणतात, सागर, परवासुद्धा मला तू मनवण्याचा प्रयत्न केलास, तेव्हा मात्र मी काहीच बोलले नाही, खरं तर त्यासाठी होकार दिला, परंतु शेवटी मला माझ्या मुलाचा विचार करावा लागला. मी लकीचा विचार केला, तेव्हा मला कळालं की लकीला त्या मुलीसोबत लग्नच करायचं नाही आहे. मग सागर, आता जर लकीला तिच्यासोबत लग्नच करायचं नाही आहे तर यासाठी मी तयार होणार नाही आणि मला ती मुलगी या घरची सून म्हणून नको आहे. जर लकीच्या मनात नसेल तर अशा मुलीसोबत मी माझ्या लकीचं लग्न लावून देणार नाही. आता इंद्राताईंना सागर म्हणतो, मम्मी परत तेच, अगं असं का करतेस तू? तर आता स्वातीही या सगळ्यासाठी नकार देत असते. तर मुक्ता म्हणते, मम्मी, स्वातीताई, प्लीज तुम्ही सर्वांनी ऐकून घ्या ना. अहो ती मुलगी अशी नाही आहे, ती खूप चांगली मुलगी आहे, चांगले संस्कार झाले तिच्यावर आणि खूप चांगली शिकलेलीसुद्धा आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती खूप प्रेमळ आहे. तुम्हा सगळ्यांची ती खरंच मनापासून काळजी घेईल. मला माहीत आहे, मी तिला ओळखते, ती मुलगी खरंच खूप चांगली आहे. आता इंद्राताईंना ती म्हणते, मला माहीत आहे की तुमच्या मनात तिच्याबद्दल राग आहे, कारण तुम्हाला ती अशा सिच्युएशनमध्ये भेटली. आता मुक्ता पुढे काही सांगायला जाणार तर इंद्राताई तिच्या तोंडात पोहे घालत म्हणतात, गप्पपणे हे पोहे खायचे आहेत. आता तिला पोहे खाऊ घालतात आणि तिचं तोंडच बंद करतात. आता मुक्ताला मात्र काहीच बोलता येत नाही. तर दुसरीकडे दरवाजाची बेल वाजते. तर सागर येऊन पाहतो तर एक लेटर आलेलं असतं. आता ते विचारतात, सागर कोळी? तर सागर म्हणतो की हो. आता ते सागरजवळ लेटर देतात आणि तिथून निघून जातात. आता सागर लेटर घेऊन घरात येतो. नक्की लेटर कशाचं आहे हे कोणालाच माहीत नसतं.
आता इंद्राताई सागरला आवाज देतात आणि सागरला विचारतात, सागर अरे काय झालंय, कसलं लेटर आलं आहे? तर सागर म्हणतो माहीत नाही, बघतो मी. असं म्हणत आता सागर ज्यावेळी लेटर पाहतो तेव्हा मात्र सागरच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ती आलेली कोर्टातून नोटीस असते. आता सर्वजण सागरला विचारतात, सागर नक्की काय झालंय? आता मुक्ताच्याही लक्षात येतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे. मुक्ता सागरला विचारते, सागर अहो सांगा ना, नक्की काय घडलं आहे, काय आहे त्या लेटरमध्ये? तर सागर म्हणतो की ही कोर्टाची नोटीस आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण सागरला विचारतात, कोणी पाठवली आहे आणि कशाबद्दल नोटीस आहे? तर सागर म्हणतो की आरतीने आपल्यावर केस केली आहे, लकीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. मुक्ता विचारते काय? आता सर्वजण धावत येतात आणि सागरला म्हणतात, हे काय बोलतोय सागर तू? तर सागर बोलतो की हो. आता सागर हा मुक्ताकडे लेटर देतो आणि म्हणतो तुम्हीच पहा. आता मुक्ता हे नोटीस पाहते. आता मात्र मुक्ताला काय बोलावं काहीच कळत नाही, कारण ते नोटीस पाहिल्यानंतर त्यावर मुक्ताचा विश्वासही बसत नाही. कारण मुक्ताला विश्वास असतो की आरती असं कधी करणारच नाही. तर आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात, पाहिलंच ना मुक्ता, अगं त्या मुलीला तू या घरात सून म्हणून घ्यायचा विचार करत होतीस, परंतु ती मुलगी कशी आहे, तिची लायकी काय आहे हे तर तुला आता कळालंच असेल. तर आता स्वाती म्हणते, नाहीतर काय, अगं मुक्ता, आताच तर त्या मुलीबद्दल तू गुणगान गात होतीस, ती मुलगी अशी आहे, प्रेमळ आहे, खूप चांगली आहे, स्वभाव चांगला आहे, परंतु आता कळाला का तिचा स्वभाव कसा आहे तो? मुक्ता, अगं असा विश्वास ठेवू नकोस. इंद्राताई म्हणतात, आता काही झालं तरी त्या मुलीला मी या घरची सून करून घेणार नाही, त्यासाठी काही सहन करावं लागलं तरीही चालेल. मुक्ता म्हणते की नाही, या गोष्टीवर माझा विश्वासच नाही आहे. आता घरामध्ये निर्माण झालेलं वादळ आणि मुक्तावर दाखवलेला सर्वांनीच अविश्वास यामुळे सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते की झाला, 1 तास तर कंप्लीट झाला. आता आरतीचं ब्रेनवॉश करून खरंच खूप छान काम झालं आहे आणि त्यात ही आलेली नोटीस खरंच किती वेळेवर आली आहे. आताच तर मुक्ता त्या आरतीला या घरात घुसवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु शेवटी काय झालं, मी जे केलं ते अगदी परफेक्ट घडून आलं आहे. म्हणजे आरतीने नोटीस पाठवली आणि यानंतर घरातील कोणीही आरतीला या घरात सून म्हणून घेणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु आता पुढचा डाव तो तर टाकायलाच हवा. असं म्हणत सावनी आता पुढचा डाव टाकायचा ठरवते. तर दुसरीकडे सागर लकीला आवाज देऊ लागतो. आता लकी बाहेर येतो. लकी मात्र खूप घाबरून गेलेला असतो. आता याच संधीचा फायदा घेत सावनी ही नाटक करत सर्वांसमोर येते आणि म्हणू लागते, बाप रे, आरती असं कसं करू शकते आणि लकीवर गुन्हा दाखल? नाही नाही, मम्मी हे कुठेतरी चुकत आहे. तर आता सावनी ही इंद्राताईंना मम्मी असं बोलते, परंतु इंद्राताईंना मात्र खूप राग आलेला असतो. आता इंद्राताई सावनीला विचारतात, काय म्हणालीस? आता सावनी भानावर येते आणि म्हणते, नाही एक्स सासूबाई, हेच चुकतं तुमचं. अहो, ज्याच्यावर विश्वास ठेवायला नको त्याच्यावरच प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवता. असं म्हणत सावनी ही आता मुक्ताकडे पाहू लागते आणि इंद्राताईंना म्हणते, आणि मग ती व्यक्ती तुमचा असा विश्वासघात करते. इंद्राताई मुक्ताकडे पाहत असतात तर सावनी म्हणते, अहो बघा ना, आता ही आरतीच, हिने असं काही करायची गरज होती का? आणि तिने हे जे काही पाऊल उचललं आहे त्यामुळे आपल्या घरावर केवढं मोठं संकट ओढावलं आहे. असं म्हणत सावनी ही इंद्राताईंकडे जाते आणि म्हणते, परंतु एक्स सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, मी आहे, आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू. तर आता मात्र सावनी ही इंद्राताईंच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते. आता सावनीची ही नाटकं इंद्राताईंनी चांगलीच ओळखलेली असतात. इंद्राताई सावनीला म्हणतात, तो गप ग, आली मोठी शहाणी, मार्ग काढणारी. असं म्हणत आता सावनीचं काही ऐकून न घेता इंद्राताई किचनमध्ये निघून जातात. तर सावनी म्हणते, अहो माझं ऐकून तरी घ्या, मी काय म्हणत आहे हे पण तुम्हाला ऐकायचं नाही आहे का? परंतु इंद्राताई किंवा घरातील कोणालाही सावनीचं काहीच ऐकायचं नसतं. आता मुक्ता ही नोटीस वाचत असते तर सावनी ही मुक्ताला म्हणते, आणि काय गं मुक्ता, अगं तुझा त्या आरतीवर खूप जास्त विश्वास होता ना, तुला वाटत होतं की आरती असं काही करणार नाही, मग आरतीने आता असं का केलं? काय या सगळ्यांवर केस दाखल केली आहे? का लकीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे? आता बोल ना. अगं एवढा विश्वास दाखवत होतीस की आरती असं काही करणारच नाही, शेवटी जे करायचं तेच त्या आरतीने केलं आहे. परंतु असं करत असताना तिला काहीच वाटलं नाही का? तिला कोणाचा विचार करावासाही वाटला नाही का? नाही, आरती या सगळ्यामध्ये चुकली आहे. एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित फॅमिलीवर ती असा आरोप कसा काय करू शकते? तिला ही सगळी काही मस्करी वाटते का? नाही, आता मला काही ऐकूनच घ्यायचं नाही. मुक्ता मात्र सावनीच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नसते. तर सावनी म्हणते,
मुक्ता आता तू काही म्हण, परंतु आता माझा त्या आरतीवर किंवा तुझ्यावर काही विश्वास नाही. खरं तर हे सगळं काही चुकीचंच होत आहे. आता मात्र मुक्ताला सावनीचा खूप राग आलेला असतो. आता मुक्ता ही सावनीला म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे असं म्हणत आता मुक्ताने एका शब्दातच सावनीचा माज उतरवलेला असतो. आता मात्र सावनी रागानेच मुक्ताकडे पाहू लागते. तर त्यानंतर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, मम्मी प्लीज माझं ऐकून घ्या. सागर तुम्ही तरी ऐकून घ्या. मला खात्री आहे आरती अशी मुलगी नाही. नक्कीच काहीतरी यामध्ये चूक होत आहे. परंतु आरतीने पाठवलेली नोटीस, त्यामुळे सगळ्यांनाच आरतीचा खूप राग आलेला असतो. तर मुक्ता ही सर्वांना समजावत म्हणते, सागर मला चांगलंच माहीत आहे आरती ही कशी मुलगी आहे आणि आरती असं कधीही करणार नाही, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सागर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. खरं तर आरती असं का वागली हे सगळं काही मला जाणून घ्यावं लागणारच आहे. त्यासाठी मला आरतीला भेटावं लागेल, तिच्याशी बोलावं लागेल. ती असं नक्की का वागत आहे, कोणाच्या सांगण्यावरून वागत आहे का, हे सगळं काही मला पाहावं लागणार आहे. तरच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. परंतु माझी पूर्ण खात्री आहे की आरती असं कधीही करणार नाही. सागरला या सगळ्याचं खूप टेन्शन आलेलं असतं. आता सागरला मुक्ता समजावत म्हणते, सागर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी आरतीशी बोलेन आणि नक्की काय घडलं आहे हे सगळं काही जाणून घेईनच. तर आता सावनी म्हणते, का या अगोदर बोलली नव्हतीस का तू आरतीसोबत? तू समजावलं नव्हतंस का आरतीला? तूच तर तिला या घरात घेण्यासाठी प्रयत्न करत होतीस ना. तूच तर तिचं गुणगान गात होतीस की आरती अशी आहे, आरती तशी आहे. शेवटी काय झालं? आरतीने जे करायला हवं तेच केलं. आपल्याला जे अपेक्षित नव्हतं तेच तिने केलं आहे. तिने लकीवर गुन्हा दाखल केला आहे फसवणुकीचा. मुक्ता तुला कळतंय का? आता मुक्ता मात्र खूप चिडलेली असते. आता मुक्ता सावनीला काही बोलणारच. त्याचवेळी तिथे इंद्राताई येतात आणि सावनीला म्हणतात, अगं ये चटका चांदणे, तुला या सगळ्यामध्ये पडायची काहीच गरज नाही असं म्हणत आता सावनीला ते बाजूला ढकलून देतात. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. तर त्यानंतर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, आणि ए मुक्ता, एक गोष्ट तू लक्षात ठेव, आता काही झालं आणि तू काही कर, परंतु ती मुलगी या घराच्या आसपासही यायला नको. मला ती मुलगी या घरात नको. मला वाटलंच होतं की ती मुलगी चांगली नाही, जिला घर नाही, जिचं कुटुंब नाही, ती मुलगी कशी असणार? प्रतिष्ठित घरातल्या किंवा चांगल्या घरातल्या मुली असं कधीही करत नाहीत. तर आता मात्र मुक्ता शांतच होते. तर आता सागर इंद्राताईंना म्हणतो, हो का, मग चांगल्या घरातली मुलं असं वागतात का? आज जे काही लकीने केलं आहे ते योग्य आहे का? लकी हा चांगल्याच घरातला आहेत ना, आपल्या चांगल्या संस्कारांमध्येच वाढला ना. शेवटी काय केलं? असं नसतं मम्मी की चांगल्या घरातल्या मुली असं करत नाहीत. खरं तर तिने जे काही केलं आहे ना ती योग्यच आहे आणि लकीसारख्या मुलाच्या बाबतीत तिने असंच करायला हवं आणि चांगल्या घरातल्या मुलीने जे करायला हवं तेच आज तिने केलं आहे. यामध्ये आरतीची काही चूक नाही. सतत तिला दोष देणं बंद करा. यात जर चूक कोणाची असेल तर आपल्या घरच्या या लकीची आहे, कारण हे सगळं काही लकीने केलं आहे. लकीमुळे आपल्याला हे सगळं काही सहन करावं लागत आहे. परंतु लकी, तुला एवढीही अक्कल नाही का रे? अरे आपल्या घरी आई आहे, 2 बहिणी आहेत, तुझी वहिनी आहे, तरीसुद्धा एखाद्या स्त्रीचा कसा रिस्पेक्ट करावा एवढी सुद्धा अक्कल नाही आहे का रे तुला? आज तुझ्यामुळे काय गोंधळ होऊन बसला आहे, तुझ्यामुळे आम्हाला काय काय सहन करावं लागत आहे हे दिसतंय ना तुला? तर आता इंद्राताई म्हणतात, सागर. तर सागर म्हणतो की हो मम्मी, मी जे बोलत आहे ते योग्य आहे. या सगळ्यामध्ये लकीची चूक आहे असं म्हणत आता सागर रागानेच लकीच्या अंगावर धावून जातो आणि त्याची कॉलर पकडत म्हणतो, बघितलंस ना, हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे. तुझ्यामुळे आज हे घर हे सगळं काही सहन करत आहे. तर आता लकी सागरला म्हणतो, परंतु दादूस, अरे तुला काय झालंय? अरे हे सगळं काही आरती मुद्दामहून करत आहे, कारण तिला जास्तीचे पैसे हवे असणार आणि त्याचसाठी ही सगळं काही नाटक करत आहे आणि पुन्हा एकदा मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मात्र सागरला खूप राग येतो आणि सागर लकीच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो, हो का, हे सगळं काही फक्त आरतीचीच चूक आहे का? नाही, यामध्ये सगळीत जास्त चूक जर कोणाची असेल ना तर ती तुझी आहे, कारण आत्तापर्यंत मी तुला पाठीशी घालत आलो, परंतु यापुढे मी तुला पाठीशी घालणार नाही. सागर खूप चिडलेला असतो. तर आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर तुम्ही शांत व्हा प्लीज, तुम्ही अशी चिडचिड करू नका. आणि त्याला मारून काय होणार आहे? त्याला मारून प्रश्न सुटणार आहेत का? सागर, यासाठी आपल्याला शांत डोक्याने विचार करावा लागेल, तरच काहीतरी मार्ग निघेल. आता मात्र सावनी ही मध्ये पुन्हा एकदा डोकं खुपसत म्हणते, मुक्ता, एवढं सगळं घडून सुद्धा तुला असंच वाटत आहे की यातून मार्ग काढावा? अगं मुक्ता, तू असं कसं बोलू शकतेस? आज आरतीमुळे हे घर केवढ्या मोठ्या संकटात आहे, तुला दिसतंय का?
तरीसुद्धा नाही, तुला त्या आरतीचीच बाजू घ्यायची आहे आणि यातून मार्ग काढायचाच आहे. परंतु मुक्ता, खरं तर तुझी चूक आहे. हे सगळं करत असताना तू घरच्यांचा विचार करतेस का? प्रत्येक वेळी तू आरतीचा विचार करतेस. अगं, मला मान्य आहे की यामध्ये लकीची चूक आहे, परंतु पुढे जाऊन लकीने तिचा स्वीकारही केला असता. परंतु आरतीने हे काय केलं? तिने तर नोटीसच पाठवली आहे आणि या घराला संकटात टाकलं आहे. नाही या मुक्ता, मला माहीत आहे आता तुला तुझ्याजवळ बोलण्यासारखं काहीच नसणार आणि खरं तर मला आता तुझं ऐकूनच घ्यायचं नाही. या सगळ्यामध्ये तुझीच चूक आहे. हे सगळं काही तुझ्यामुळे घडत आहे. आता मात्र मुक्ताला खूप राग येतो. मुक्ता ही सावनीला म्हणते, तुम्ही शांत बसाल का? यामध्ये तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही. तर सावनी म्हणते, मला माहीत आहे यामध्ये मला बोलण्याचा अधिकार नाही, परंतु जे काही घडत आहे ते मी शांतपणे पाहू शकत नाही आणि म्हणूनच मी हे बोलत आहे. तर मुक्ता म्हणते, त्याची काहीच गरज नाही. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर तुम्ही काळजी करू नका, मी आरतीशी बोलेन आणि या सगळ्यातून नक्कीच मार्ग काढेन. सागर म्हणतो, नाही, त्याची काही गरजच नाही आहे. खरं तर आरतीने जे काही केलं आहे ना ते योग्यच आहे आणि मला तरी वाटत आहे की आता आरतीने माघार घेऊच नाही. या मुलाला चांगलाच धडा शिकवायला हवा. आत्तापर्यंत याने एवढ्या काही चुका केल्या आहेत. प्रत्येक वेळी मी ह्याला पाठीशी घातलं आहे, परंतु आता पाठीशी घालणार नाही. याच्यासाठी हेच योग्य आहे आणि आता याला स्वतःहूनच या सगळ्यातून बाहेर पडू देत. तर आता लकी म्हणतो, परंतु दादूस? सागर म्हणतो की हो, आता मी कुठल्याही प्रकारचा तुला आधार देणार नाही. या अगोदर खूप वेळा तुला संकटातून, खड्ड्यातून बाहेर काढला आहे, परंतु आता तू खड्ड्यात पडलाच आहेस ना, मग स्वतःला स्वतः सावर आणि स्वतः यातून बाहेर पड. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटत असेल की दादूस तुला या सगळ्यातून वाचवेल, परंतु यापुढे माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. मुक्ता ही सागरला म्हणते, सागर अहो तुम्ही हे काय बोलत आहात? सागर म्हणतो की हो मुक्ता, मी जे काही बोलत आहे ना ते योग्यच आहे. अहो आत्तापर्यंत याने काही कमी संकटं नाही आणली आहेत आणि कमी त्रास नाही दिला आहे. खूप काही वेळा त्रास दिला आहे. खूप वेळा याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही, याला कधी समजून घ्यायचंच नाही आहे ना, मग राहून देत. असं म्हणत आता सागर रागानेच तिथून निघून जातो. आता सर्वजण सागरला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु सागर काही थांबत नाही. तर दुसरीकडे लकीही रागाने निघून जातो. आता कोमल ही लकीला समजावण्यासाठी त्याच्या मागे जाते. तर दुसरीकडे मात्र इंद्राताई या सगळ्यामुळे पूर्णपणे खचून गेलेले असतात. त्यांना या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. आता स्वाती आणि मुक्ता इंद्राताईंना सावरतात. इंद्राताई रडतच म्हणतात, हे काय होऊन बसलं आहे? सागर आत्तापर्यंत लकीला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करायचा, प्रत्येक संकटातून बाहेर काढायचा, परंतु आज तर सागरने आपले हातच वरती केले आहेत. तो म्हणाला, मी कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. मग आता लकीचं कसं होणार आहे? नाही, माझ्या लकीला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेलं मी सहन नाही करू शकत. आणि मोठ्या भावानेच छोट्या भावाला संकटातून बाहेर काढायचं असतं, त्याचा हात धरायचा असतो, परंतु आज सागराने लकीचा हातही सोडला आहे. मग कसं होणार आहे लकीचं? परंतु मुक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, अगं या सगळ्याच्या भांडणांमध्ये जर माझ्या लकीला काय झालं ना तर मी हे सगळं काही नाही सहन करू शकत. मुक्ता म्हणते, मम्मी तुम्ही काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. आणि सागर रागाच्या भरात बोलून गेले आहेत, परंतु सागर असं कधीच वागणार नाहीत. ते लकीला या सगळ्यातून नक्कीच बाहेर काढतील आणि सागर नक्की कुठे गेले आहेत ते मी पाहून येते. असं म्हणत आता मुक्ताही सागर नक्की कुठे गेला आहे हे पाहण्यासाठी तिथून बाहेर पडते. तर दुसरीकडे मात्र सावनी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता सावनी मनाशीच म्हणते, बाप रे, ही जर मुक्ता पुन्हा एकदा जाऊन आरतीला भेटली तर मग मात्र आरतीचं मन ती नक्कीच वळवू शकते. आणि एकदा जर आरतीचं मन वळलं आणि तिने जर मुक्तावर विश्वास ठेवला आणि ही केस मागे घेतली तर, आणि जर समजयामध्ये तिने माझं नाव सांगितलं तर, आता मात्र सावनीला चांगलाच घाम फुटलेला असतो. सावनी म्हणते, नाही नाही, असं काहीही व्हायला नको. हे सगळं काही होण्या अगोदरच मला थांबवायला हवं. काही झालं तरी ही आग शांत व्हायला द्यायचीच नाही, असं सावनी मनाशीच म्हणते. तर दुसरीकडे आता इंद्राताई म्हणतात, स्वाती आपल्या वकिलांना फोन कर. स्वाती ही वकिलांना फोन करण्यासाठी तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मुक्ताही सागरला शोधण्यासाठी बिल्डिंगच्या खाली आलेली असते. आता सागर हा फोनवर बोलत असतो. सागर वकील साहेबांना म्हणत असतो की आरतीने लकीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मम्मी तुम्हाला फोन करतीलच, मग मम्मीना जेवढी काही मदत लागेल ती सगळी काही मदत तुम्हाला करायची आहे. लिगली जी काही ॲक्शन घ्यायची आहे ती घ्यायचीच आहे. मला माहीत आहे की लकी माझा भाऊ आहे, तो चुकला आहे, परंतु शेवटी काही झालं तरी तो माझा लहान भाऊ आहे, त्यामुळे त्याला त्रास व्हायला नको. काही झालं तरी यातून लकी लवकरात लवकर सुटायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न करा.
परंतु ज्यावेळी आता तुम्हाला मम्मी फोन करतील त्यावेळी काही झालं तरी मी अगोदर तुम्हाला फोन केला होता आणि मीच तुम्हाला हे सगळं काही करायला सांगितलं आहे, हे मात्र त्यांना कळू देऊ नका. काही झालं तरी मम्मीला कळायला नको की मी या सगळ्यामध्ये सामील आहे, माझं नाव कुठेही यायला नको. आता हे सगळं काही मुक्ताने ऐकलेलं असतं. आता मुक्ताला खऱ्या अर्थाने सागरचा अभिमान वाटत असतो. मुक्ता ही मनाशीच म्हणते, सागर तुम्ही कोणाला दाखवत नसलात तरीसुद्धा तुम्हाला घरच्यांबद्दल किती प्रेम आहे, किती आदर आहे हे माझ्यापेक्षा बेटर कोण सांगू शकतं. सागर मी तुम्हाला चांगलंच ओळखते. तुम्हाला तुमच्या घरच्यांची खूप काळजी असते आणि आज ती काळजी मला दिसत आहे. आता सागर वकील साहेबांशी बोलून झाल्यानंतर निघून जात असतो, परंतु त्याचवेळी सागरने मुक्ताला पाहिलेलं असतं. आता सागरने मुक्ताला पाहिलेलं असतं, परंतु सागर मुक्ताशी काही न बोलता घरी निघून जातो. तर दुसरीकडे मुक्ताही विचार करत म्हणते, आता काही झालं तरी लकीला जर या सगळ्यातून सोडवायचं असेल तर मला आरतीशी बोलावंच लागेल आणि आत्ताच, असं म्हणत असा विचार करत आता मुक्ता ही आरतीशी बोलण्यासाठी आरतीच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. परंतु मुक्ता ही आरतीच्या घरी जाणार याचा अंदाज सावनीला असतो आणि म्हणूनच सावनी मुक्ता पोहोचण्या अगोदरच आरतीला फोन करते. तर आरती ही फोन उचलते आणि विचारते, काय झालं सावनीताई, बोला ना. तर आता सावनी म्हणते, आरती मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे, परंतु मी जे काही सांगत आहे ते अगदी नीट ऐकून घे. आरती, तू या सगळ्यांवर केस केली आहेस ना, खरंच खूप छान काम केलं आहेस, परंतु आता पुढे काय करायचं आहे हे लक्षात ठेव. आरती, अगं या सगळ्यामुळे हे सर्वजण तुला इमोशनल ब्लॅकमेल करायचं ठरवत आहेत. खरं तर मुक्ता आणि सागरचा हा डावच आहे आणि मुक्ता आता तुझ्या घरी येईल, तुला समजावण्याचा प्रयत्न करेल, तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करेल. परंतु आरती, मुक्ताच्या बोलण्यात येऊ नकोस, कारण ह्या घरातील प्रत्येक व्यक्ती कशी आहे हे मला चांगलंच माहीत आहे. सागर घाव करणार आणि त्यानंतर त्या घावावर मलम लावण्याचं काम मुक्ता करणार. त्यामुळे काही झालं, मुक्ताने तुला कितीही प्रॉमिस दिलीत, कितीही वचनं दिलीत आणि काही म्हणाली तरीसुद्धा या सगळ्याला तू तयार होऊ नकोस, कारण मला चांगलंच माहीत आहे आता मुक्ता तुला भेटायला येईल आणि म्हणेल, आरती तू असा विचार करू नकोस, ही केस मागे घे, या सगळ्यातून आपण मार्ग काढू, हवं तर पर्सनली भेटून बोलू, या सगळ्यातून मी तुला बाहेर काढेन, मी तुला प्रॉमिस करते, वचन देते. परंतु आरती, काही झालं तरी मुक्ताच्या बोलण्यात येऊ नकोस आणि तुझा निर्णय बदलू नकोस. कळतंय का तुला? अगं या घरातील प्रत्येकाच्या मनात काय चालू असतं, प्रत्येकजण कसा विचार करत आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. तुला सर्वजण इमोशनल ब्लॅकमेल करतील आणि त्यानंतर मात्र तू आणि तुझं होणारं बाळ रस्त्यावर याल. अगं आरती, या सगळ्यातून मी गेले आहे. मी ज्याप्रमाणे आदित्यच्या हक्कासाठी भांडत आहे त्याचप्रमाणे तुला सुद्धा आता तुझ्या मुलाच्या हक्कासाठी, न्यायासाठी भांडावंच लागेल आणि त्यामुळे आता काही झालं तरी तू माघार घेऊ नकोस. कळतंय का तुला? ऐकतेस ना तू? तर आरती म्हणते की हो. सावनी म्हणते, आता मी जसं सांगत आहे तसं करशील ना? तर आता आरती म्हणते की हो सावनीताई, तुम्ही जे काही सांगत आहात ते सगळं काही मला पटत आहे आणि मी काही झालं तरी माझा निर्णय बदलणार नाही, मी केस मागे घेणार नाही. आता हे ऐकून सावनीला आनंद झालेला असतो. सावनी म्हणते, तू काळजी करू नकोस, तुझ्या पाठीशी कोणीही नसलं तरी मी तुझ्यासोबत कायम आहे, हे मात्र विसरू नकोस. असं म्हणत आता सावनी फोन ठेवते. तर आता मुक्ता जाणे अगोदरच सावनीने आरतीचे कान भरवण्याचा प्रयत्न तर केलेलाच असतो आणि आरतीने अगदी सावनीवर आंधळा विश्वास ठेवलेला असतो. तर आता मुक्ता ही आरतीशी बोलण्यासाठी आरतीच्या घरी पोहोचलेली असते. आता मुक्ता ही आरतीला विचारते, आरती अगं तू वेळेवर गोळ्या घेत आहेस ना? तर आरती होकार देते. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, आरती अशा अवस्थेमध्ये दिवसातून एकदा तरी 1 ग्लास दूध प्यायला हवं. तर आता आरती म्हणते, मॅम नक्की तुम्ही माझ्याशी काय बोलण्यासाठी आल्या आहात? तर आता आरती खूप चिडलेली असते. तर मुक्ता म्हणते, आरती मला माहीत आहे ह्या सगळ्यामुळे तुला खूप त्रास होत आहे, परंतु आरती प्लीज असा गैरसमज करून घेऊ नकोस. सागरच्या मनात असं काहीच नव्हतं. खरं तर त्यांचा हेतू वाईट नव्हता. अगं त्यांचा हेतू चांगलाच होता, फक्त एवढंच की ते चुकीच्या पद्धतीने तुझ्यासमोर आलं आहे. आरती प्लीज त्यांच्यावर विश्वास ठेव. अगं त्यांनी जे काही केलं ते तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी केलं आहे. तर आता आरतीचा विश्वास संपादन करण्याचा मुक्ताही प्रयत्न करत असते. खरं तर तिला समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु आरतीही मुक्ताचा हात बाजूला करते आणि म्हणते, मॅम आता मला कोणाचंच काही ऐकून घ्यायचं नाही आणि सागर कोळींबद्दल मला आता काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, कारण त्यांच्या मनात नक्की काय आहे आणि त्यांची वागणूक काय आहे हे मला चांगलंच कळालेलं आहे. आता आरतीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आरती मुक्ताला म्हणू लागते, मॅम अशा पद्धतीने लग्न करण्यात मलाही इंटरेस्ट नाही. त्यापेक्षा त्याने मला जो काही त्रास दिला आहे, मला जे काही सहन करावं लागत आहे त्याची शिक्षा तर त्याला भोगावीच लागणार आणि ती शिक्षा मी देणारच. आता मात्र मुक्ताला काय बोलावं काहीच कळत नाही. आता मुक्ता ही घरी येते आणि लकीला म्हणते, लकी
सगळी चूक तुझी आहे आणि या सगळ्या चुकीचं प्रायश्चित्त तर तुला करावंच लागणार आहे. तुला आरतीला जाऊन भेटावं लागणार आहे. तर इंद्राताई म्हणतात, परंतु लकी जाऊन काय होणार आहे? ती लकीचं ऐकणार आहे का? तर आता मुक्ता म्हणते की हो, लकीचं तिला ऐकावंच लागेल. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता मुक्ताला आनंदाची बातमी समजताच मुक्ता ही सागरचं अभिनंदन करत सागरच्या हातामध्ये बुके देते आणि म्हणते, सागर खरंच मनापासून अभिनंदन, तुम्हाला नॉमिनेशन मिळालं आहे. आता हे ऐकल्यानंतर सागर मुक्ताला विचारतो की ह्या अवॉर्डबद्दल आणि या नॉमिनेशनबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं आहे? मिहिरने सांगितलं का? तर आता मुक्ता म्हणते की नाही, आशूचा फोन आला होता. आता हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो. आता पुढे नक्की काय घडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.